या मातीतच माझा जन्म झाला आणि या ठिकाणीच माझं मुख्य घर जे आहे, बेस जो आहे तो पूर्ण अस्सल ठाणेकर ठाणेच म्हणून राहिलं. आहे. माझं एक संस्कार म्हणा की आपलं अर्निंगचं ठिकाण वेगळं असलं पाहिजे आणि काम सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याचं जे आहे ते अर्निंग सोर्स म्हणून असता कामा नये. 2 मला मंत्र दिले आमच्या माऊलीने की खोटं कधी बोलायचं नाही. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की आता हा या फील्डमध्ये आहे आणि खोटं आणि कधी हा बोलायचं. म्हणतो खोटं कधी बोलायचं नाही. आणि दुसरं, तुम्ही जर चांगलं पेरलं तर कधी न कधी चांगलं उगवतं. हा सगळ्या MMR विजनमध्ये देखील पुढच्या 25 वर्षाकरता काय करता आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि ते विजन डॉक्युमेंट पण मी सादर केलं होतं. आणि ते बनवलं मी असं एकट्याने नाही बनवलं. मी काही अतिशहाणा आहे किंवा मला सगळंच कळतंय. नमस्कार. कसा आहे आपला मूड? दीपावलीच्या उत्सवाबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा महोत्सव रंगला आहे आणि आपल्या पहिल्या राजकीय मुलाखतीसाठी आपण भेट देत आहोत एका खास व्यक्तिमत्वाला, समाजसेवेला आणि नेतृत्वाला नव्याने अर्थ देणाऱ्या नेत्याला. कुठल्याही राजकीय घराण्याशी संबंध नसलेले केवळ लोकांसाठी काम करणारे हे नेते गेले 40 वर्ष लोकसेवेत आहेत आणि 15 वर्षापेक्षा अधिक वर्षांपासून सार्वजनिक पदावर म्हणजेच पब्लिक ऑफिसमध्ये आहेत. एकदा आमदार परिषद आणि 2दा आमदार आणि आता हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज. चला तर मग एक खास संवाद साधूया एकमेव संजय केळकरजी यांच्यासोबत. नमस्कार संजय सर. तर सर, जसं की मी इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं, थोडंसंच म्हटलं कारण तुम्हाला नको आहे ती मोठी इंट्रोडक्शन. पण येस, ही एक फॅक्ट आहे जी आम्हाला थोडंफार ठाण्याला फिरून पण कळलं की ग्राउंड लेवलवर काम करणं आणि जे लोकांचं तुमच्याबद्दल मत आहे जे इतकं छान आणि प्रामाणिक आहे की हा अप्रोचेबल आहे. कोणी येऊ शकतं, साहेबांना भेटू शकतं, साहेब काम करून देतात. सुरुवात करूया सर तुमच्यापासून की तुम्ही मूळ ठाण्यात कधी आला का, तुम्ही ठाण्याचे आहात, आणि तिकडून जर आपण सुरुवात, कारण तुम्ही ऍक्सिडेंटली आलात पण त्याच्या आधीची एक थोडी पार्श्वभूमी काय ह्याच्यावर जर. खरं म्हणजे मी मूळ ठाणेकर. माझ्या 3 पिढ्या तरी इथे ठाण्यामध्ये आहेत. सगळे शिक्षकी पेशामध्ये. माझे आजोबा जवळजवळ 30 वर्ष ठाण्यातल्या नामवंत शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. होमगार्डचे कमांडर होते. दारूबंदीचे पहिले प्रचारक होते. असं अनेक त्यांनी सार्वजनिक काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे या मातीतच माझा जन्म झाला आणि या ठिकाणीच माझं मुख्य घर जे आहे, की नंतर शिक्षणाकरता किंवा अन्य कामाकरता लोक जातात, परंतु माझं बेस जो आहे तो पूर्ण अस्सल ठाणेच राहिला. स्कूल कॉलेज सगळं नाही. त्यानंतर माझे वडील देखील मुख्याध्यापक होते. तर ते ग्रामीण भागामध्ये त्यांना संधी मिळाली, त्या ठिकाणी ते मुख्याध्यापक झाले. पालघर जिल्ह्यामध्ये आताच्या वाणगाव म्हणून गाव आहे. बरोबर. आणि मग त्यामुळे आमचंही विराड तिकडे. मी लहान होतो, 5वी असताना त्यांच्याकडे एक सर्क्युलर आलं की महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी शासकीय विद्यानिकेतनं सुरू होत आहेत, की जी ग्रामीण भागातल्या हुशार आणि जे उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांकरता, गरीब आहेत, हुशार आहेत अशा मुलांकरता त्या ठिकाणी खूप ऑलराऊंड सेमी मिलिटरी स्कूल टाईपच त्यांना शिक्षण मिळणार आहे आणि उद्याचे चांगले लीडर्स म्हणा किंवा प्रशासक म्हणा हे त्याच्यातून निर्माण होऊ शकतील अशी एक संकल्पना शासनाची असेल. तर त्यांनी ते 4 शाळांमध्ये, एक नाशिकला होती 6 जिल्ह्यांकरता कोकणातल्या. तर मला वडिलांनी सांगितले की अरे असं आलेलं आहे सर्क्युलर, परीक्षा देतोस का? म्हणजे परीक्षा कुठली, आपल्याला काय हरकत नाही. मग मी परीक्षेला बसलो. नंतर 1-2 महिन्यापर्यंत मी विसरून गेलो की स्कॉलरशिप की जशी असते तशी ही परीक्षा त्यांनी घेतली आणि मी उत्तीर्ण झालो. ठाणे जिल्ह्यामध्ये 2च विद्यार्थी पास झाले आणि मी पहिला आलो ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी नाशिकला शासकीय विद्यानिकेतनमध्ये, जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण व्यक्तिमत्व विकास होईल अशा शाळेमध्ये प्रवेश केला. 6 वर्षे तिथे अत्यंत कडक शिस्तीमध्ये आणि ऑलराऊंड जिथे म्हणजे स्पोर्ट्स, एज्युकेशन, अवांतर, सांस्कृतिक सगळ्या दृष्टीने
म्हणजे मी त्या ठिकाणी कॅमेरा कसा हाताळायचा शिकलो. डेव्हलपिंग प्रिंटिंग देखील मला तिथे हे शिकायला सगळं शाळेस्तरीयवरच सगळं होतं. शाळेच्या स्तरावर. आणि शाळा, आमचे आई वडील आणि ही शाळा, ही आमचं पहिलं संस्काराची केंद्र झाली. आणि नंतर पुढे जसं माझं म्हणजे लग्नानंतर माझी पत्नी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. पण मूळ ते असल्यामुळे मी तिथे 6 वर्ष, शेवटी लहान वयामध्ये घर सोडून जाणं हे सोपं नसतं, परंतु त्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व देखील तयार होऊ घडतं. शकतं एका शिस्तबद्ध चौकडी. आणि त्यामुळे मी जसं तुम्हाला म्हटलं की मी मुळात ठाण्याचाच आहे. ठाण्यातच या मातीकरताही काम करावं म्हणून मी काम करत राहिलो. मग सिडनॅम कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. सिडनॅम कॉलेज हे जगातलं म्हणजे आशिया खंडातलं क्रमांक 1चं होतं त्या काळामध्ये. ओके. तर 73 ते 77 मी सिडनॅम कॉलेजमध्ये होतो. आणि तिथे असताना हा जो टर्न जो आहे तो तिथे मिळाला की मी शेवटच्या वर्षाला असताना या देशामध्ये इमर्जन्सी लादली गेली. आता अनेक जणांचा त्यावेळेस जन्मही झालेला नसेल, पण 75 साली इमर्जन्सी लागली, ज्याच्यावर आता सिनेमा आणि त्याच्यावर आता येतोय सिनेमा. पण आम्ही प्रत्यक्ष ती बघितली त्याचे हे आहोत. तर त्या इमर्जन्सीमध्ये आहे ना अनेक वेळा तरुणांना फार मोठं आव्हान केलं गेलं की तुम्ही ही लोकशाहीवर गदा आलेली आहे आणि या इमर्जन्सीला विरोध करण्याकरता तुम्ही या चळवळीत सहभागी व्हा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशामधले म्हणजे बिहार असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, काही ठिकाणी नवनिर्माण आंदोलन वगैरे निरनिराळ्या ठिकाणी अशी म्हणजे जयप्रकाश नारायणजींनी आवाहन केलं, अटलजींनी आवाहन केलं अनेक ठिकाणी. कारण लाखो लोक जेलमध्ये जेरबंद होते, निरनिराळ्या पक्षाचे, निरनिराळ्या संघटनांचे असे सगळे. आणि त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाकरता त्यांनी इमर्जन्सी लादली होती. अलाहाबाद कोर्टाचा आता सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. त्या ह्याच्यामध्ये मी त्या चळवळीमध्ये मला ठाण्यातल्या लोकांनी ओढलं आणि मग त्या चळवळीमध्ये मी काम सुरू केलं. कारण माझं कॉलेजचं वय होतं, शेवटच्या वर्षाला होतो, त्याच्यामुळे मला अटक कोणी करू शकत नव्हतं कारण माझं वय लहान होतं. खरे. पण त्याच्यातून विद्यार्थी लढा कृती समिती म्हणून जी समिती स्थापन झाली ठाणे जिल्ह्याची, त्याचं पहिला निमंत्रक म्हणून मला नेमलं गेलं. काही मला माहिती नव्हतं की काय करायचं, निमंत्रक म्हणजे काय काम करायचं. तर त्यावेळेला चंद्रकांत पवार म्हणून प्रमुख प्रचारक होते. मी इकडे एक काय इंटरप्ट करते. तुम्ही सिडनेम कॉलेज म्हणालात, तर सिडनेम कॉलेजमध्ये एकदम कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे, सगळे बिझनेसमॅनचे मुलं, म्हणजे सिडनेम कॉलेजमधून पॉलिटिकल लीडर निघेल हो असं बिलकुल तिकडचं वातावरण नाहीये. नाही, खरं हे म्हणणं तुमचं अगदी बरोबर आहे. कारण टॉपचे उद्योजक सगळे तिकडे त्यांची मुलं होती. पण मी एक बघितलं आपल्याला सांगतो, म्हणजे माझ्या खिशामध्ये पॉकेट मनीलाही पैसे नसायचे, कारण तशी आमची फार काही शिक्षक असले तरी काही त्यावेळेला काही फार मोठी पगार नसायची. पण ही एकामागे गाड्या घेऊन यायचे सगळे. ते दुसरा कोणी असता, मी शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिकलेलो असलो त्यामुळे मला मी याला म्हणता येईल की हे झालं नाही की एवढी मोठी मोठी लोक गाड्या धडाधड येतात, आपल्याकडे काहीच नाही. कॅन्टीनमध्ये सुद्धा इकडे तिकडे बघून आतमध्ये जायचं, कारण की आपल्याकडे आहे तेव्हा आठवडाभर पुरवायचं आहे पॉकेट मनी. त्याच्यामध्ये कोणी पण थोडा हे होईल ना, डिस्करेज. मी बास्केटबॉलचा स्टेट प्लेअर नंतर झालो, पण त्या काळामध्ये मला तिथल्या लोकांनी सांगितलं हे आपलं काम नाही आहे, YMCA मध्ये तू जायला मागतोय, हे करतोय ते करतोय. म्हटलं मी खेळलेलो आहे शाळेमध्ये, मी कॅप्टन होतो आणि मला का नाही मिळणार. कारण नाही म्हणे इथे सगळे टॉपची लोकांना तिथे YMCA मध्ये बास्केटबॉलला मिळेल. पण मी हट्टाने करून घेतलं. तर त्याच्यामुळे तिथे ती विद्यार्थी जरी मोठ्या ह्याच्यातली असतील ना तरी ते सिन्सिअर होते. आपल्या माहितीला सांगतो मी की एकही ट्युटोरियल ते बुडवायचे नाही. मला कौतुक वाटायचं की मोठ्या उद्योगी म्हणजे मफतलालपासून ते निरनिराळे उद्योग, खटाव मिल्स, हे ते सगळे तिकडचेच आहेत. पण एका विशिष्ट याच्यात मी वाढल्यामुळे, आणि मी इथून जात होतो ठाण्यावर, मला हॉस्टेल अकोमोडेशन फ्री होतं, मला 100 रुपये स्कॉलरशिप होती आपल्या माहिती करता दर महिन्याला त्या काळामध्ये 73 साली. आणि त्याच्यामुळे मी, परंतु संस्कार होता माझा, त्याच्यामुळे मी त्याच्या सकट काम करत असताना मग इथे मी ठाण्याला येतो ना, तर त्यांनी मला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं की तू याच्यामध्ये. पण माझं रक्त शेवटी सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्याच आमचा आजोबा असतील, आमचे आई वडील असतील,
हे सगळे त्या ह्याच्यातले. ओके. त्याच्यामुळे मी मग तिकडून तुम्ही ह्या मी समाजसेवा या रोल मध्ये आला. नाही, मी दोन्ही हे केलं. दोन्ही मी एक balance. लक्षात घ्या की काही जण जे ती पूर्ण वेळ काहीतरी करायला जातात. करेक्ट. माझं एक संस्कार म्हणा की आपलं अर्निंगचं ठिकाण वेगळं असलं पाहिजे आणि काम सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याचं जे आहे ते अर्निंग सोर्स म्हणून असतात. खूप छान पॉईंट तुम्ही सांगितला. पॉलिटिक्स हे पैसे बनवण्यासाठी नसतं, रादर पैसे कमवण्यासाठी नसतं, हे फक्त समाजसेवा आहे, सोशल सर्व्हिस. सगळ्यांना पॉलिटिक्समध्ये यायचंय 100 कोटी 500 कोटी, बट दॅट इज नॉट वॉट पॉलिटिक्स इज फॉर. हे आपण सगळ्यांनी ह्यांच्याकडून एक लेसन, एक लर्निंग घेऊ शकतो. आदिवासी माणसाच्या झोपडीमध्ये देखील मी चहा पिऊ शकतो काळा. हे क्षेत्र बघा कसं. आणि एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मोठ्या मॅनेजिंग डायरेक्टरकडे देखील त्याच्या AC केबिनमध्ये बसून त्याच्याशी पण मी गप्पा मारू शकतो. म्हणजे याच्यामध्ये अनुभव पण मिळणारा असं क्षेत्र आहे, कारण की त्याला खूप स्कोप आहे सगळ्या लेवलवर समाजाच्या, आणि त्याच्यातून आपल्याला अनुभूती पण मिळणारी अशी हे क्षेत्र आहे. आणि त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये काम करत जातो. मी 28 वर्ष टॅक्स प्रॅक्टिस केली. करेक्ट. मी जे म्हटलं की माझं क्षेत्र अर्निंगचं हे आहे आणि माझा छंद म्हणा किंवा माझी आवड म्हणा किंवा माझं मिशन काम करण्याचं जे आहे ते सामाजिक आणि राजकीय आहे. आणि त्याच्यामुळे मला एकदम क्लिअरिटी असल्यामुळे की इथे जो खरा म्हणजे जी शिकवण आहे आपल्याला की खरं म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्या माणसाच्या कमीत कमी रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत. त्याने खरं म्हणजे सगळं त्यागलं पाहिजे. त्याला आवश्यक तेवढं कामाच्या पुरती जागा असेल, त्याचे कपडे लत्ते असतील, त्याचं निवास असेल, त्याची वाहन असेल, हे त्याला आवश्यक ते ठेवलं पाहिजे. बाकी सगळं याचं तुम्ही त्यागलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही कुठलं करता पण कामा नये. तुम्ही करा, तुम्ही टॅक्स प्रॅक्टिसमधनं करा किंवा तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीतून. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की मला खूप तास मला काम करायला लागायचं, कारण माझं रोजीरोटी पण होती आणि माझी चांगली प्रॅक्टिस त्याही काळामध्ये होती. पहिले मी 2006ला विधायक झालो, पण त्याच्या आधी मी जवळजवळ 25 वर्ष काम करत होतो. तिकडून म्हणजे कारण तुम्ही बोला प्रॅक्टिस चांगली चालू होती. सोशल वर्क तर म्हणजे जे समजलं इट वॉज पार्ट ऑफ युअर लाईफ थ्रू आउट. इंटेन्शन कधी नव्हतं की अरे हे करूया. इट हॅपन्ड. काय असं झालं की कोणी तुम्हाला असं सांगितलं की आता प्रॅक्टिस बंद करा, तुमची फुल टाइम गरज इकडे आहे? म्हणजे व्हॉट वॉज दॅट मोमेंट? तुम्ही चांगला प्रश्न विचार. प्रॅक्टिस बंद नव्हती केली. ओके. मी 2006ला ज्या वेळेला कोकण विभागाचा आमदार झालो तरी माझी प्रॅक्टिस चालू होती 1 वर्ष. आणि मग काय व्हायला लागलं की मी जिथे ऑफिसमध्ये गेलो की त्यांना एक वेगळी त्यांची भावना व्हायची. तर एक आमदार येतोय, तर मी त्यांना हे पण सांगायचो की बाबांनो, मी इकडे येतोय, तो कन्सल्टंट म्हणून येतोय, तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ट्रीट करा. आमदार म्हणून रोल मी इथून खाली उतरलो की माझं सुरू होतोय. तुम्हाला अजिबात असं कुठेही काही हे वाटायला नको, ह्याच्यासारखं अपवर्ड वाटायची काही गरज नाही. म्हटलं 2 वेगवेगळे रोल आहेत. म्हटलं इतकी क्लिअरिटी ती होती माझ्या. पण नंतर काय व्हायला लागलं की तुम्ही जेव्हा एवढं 750 किलोमीटरचा भाग मी प्रतिनिधी होतो, तर माझ्या लक्षात आलं की आपण अपडेट होऊच शकत नाही. इन्कम टॅक्सचं जे लेटेस्ट रोज नवीन नवीन येते, सेल टॅक्सचं नवीन येते, निरनिराळ्या या टॅक्सेशनमध्ये. मग मी आमच्याच एका सहकार्याला संपूर्ण ही हँडओव्हर केली. आमदाराचं मला मानधन आहे तेवढं मला पुरतं. माझी मिसेस बँकेमध्ये मॅनेजर होती. ओके. आणि शेवटी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय, माझा आजही कुठे काही बंगला नाही, काय नाही. या जगामध्ये माझी एकही इंच माझ्या नावावर जमीन नाही. माझं राहतं घर, माझं ऑफिस, माझ्या कुटुंबाच्याही कोणाच्या नावावर जमीन नाही. आणि त्याच्यामुळे मला काय मोठी झेप घेऊन वेल्थ वाढवायचा काही विषयच नव्हता. त्यामुळे मी ती सोडून दिली, प्रॅक्टिस देऊन टाकली. काही त्याच्याकडनं पैसे पण नाही घेतले मी. की ही तुम्ही चालवा, आता चांगली चालवा, नेक काम करा असं त्याला सांगितलं. कुठलाही जो क्लायंट आहे त्याला असं वाटता कामा नये की मला न्याय मिळाला नाही किंवा मला योग्य पद्धतीने ट्रीट झालं नाही. पण एक थोडं म्हणजे आय एम शुअर तुम्हाला वाटलं असेल की दोन्हीला जस्टिस होत नाहीये. हां.
एक सोडायचंय, दोन्ही तेवढेच आय एम शुअर तो बिझनेस, तुमचा व्यवसाय, प्रोफेशन पण तेवढंच जवळचं असेल. म्हणजे इट्स नॉट इझी टू गिव्ह अप ऑन समथिंग लाईक दिस, पण स्पेशली इट्स ते म्हटलं तरी नॅचरल झालं सगळं. मी खरंच सांगतो ओके. आपल्याला. एक माझ्या आईने सांगितलं, 2 मला मंत्र दिले आमच्या माऊलीने, की खोटं कधी बोलायचं नाही. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की आता हा या फील्डमध्ये आहे आणि खोटं आणि कधी हा बोलायचं? म्हणतो खोटं कधी बोलायचं नाही. कारण त्याचं कारण असं आहे की मी काय खोटं बोललं तर मी काय बोललो हे आठवायला लागतं. बरोबर. जर मी खरं बोललो, समजा आज तुमच्याशी मी खरं बोललो, तर 50 वर्षांनी सुद्धा मला तेच बाहेर येणार आहे. इतकं सोपं आहे. मी माझ्या मुलांना पण तेच पहिल्यांदा सांगितलं. आणि दुसरं, तुम्ही जर चांगलं पेरलं तर कधी न कधी चांगलं उभं होतं. एक लक्षात घ्या की आमदार म्हणून मानधन मिळतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपलं काय 5 स्टार जगणं नाहीच आहे आपलं. त्यामुळे आम्हाला त्या याच्यामध्ये पुरून जातं. त्याची फार मोठी काय आपण 5 स्टार ऑफिस पण नाही. ऑफिस पण नाही. जसं तुम्ही बोला जमिनीने ऑफिस नाही, मग मुलं फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? मी एक चांगलं दुसरं एक केलं होतं की पॉलिटिक्स मी घराशी जोडलं गेलो. माझी दोन्ही मुलं लहान होती आणि अत्यंत स्कॉलर होती. आणि मला माहिती की एखाद्या घरातला माणूस आमदार किंवा कुठलाही हे झाला तर त्याच्या हवा जी आहे ती त्याच्यापेक्षा खालती कुटुंबातच जास्ती चालत लागते. बरोबर. त्याच्या मी स्वतः 8:30ला बाहेर पडायचो. त्याच्यामुळे आमची दोन्ही मुलं जी आहेत त्यांचं शिक्षण, त्यांचं सगळं परवरिश जी आहे, संस्कार त्यांचा, एकूण त्यांच्याकडे वेळ द्यायला माझ्या पत्नीने ते मोठं तिचं योगदान आहे. तिने संस्कार दिला. आणि माझी मुलगी आज तिने कॅन्सरवर PhD केलेली आहे आणि अमेरिकेचे लोक तिला सोडत नाहीत आता तिथून. ती 12 वर्ष तिथे सेटल आहे. तिचं लग्न झालंय. तिचा नवरा पण तिथेच आहे. तो पण MTech झालेला आहे. तो पण PhD झाला आहे आणि ते तिकडे आहे. आणि माझा मुलगा जो आहे तो पण MBA होऊन त्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या मुलांना म्हणजे तुम्हाला एक बारीकचं उदाहरण पण देतो, तुम्हाला आवडेल ते. आता आपण गप्पा मारतोय. एकदा काय झालं की आता मागच्या टर्ममध्ये माझ्या मुलाला ट्रॅफिकमध्ये काही ना काहीतरी तिथं कुठेतरी असतं, त्याच्यामुळे हटकलं जातं, पकडलं जातं. तर त्याला पकडल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांना जे काही बोलायचं ते बोलले. पण हा काय त्याच्या तोंडून सांगत नव्हता. अच्छा, की मी आमदार, तुम्ही ओळखता का, आमदार संजय केळकर यांचा मुलगा आहे. तर बाकी तो उद्धटपणा सोडून द्या, तुम्हाला माहिती आहे का, मला ओळखत नाही का, तर ते राहू द्या. तो ते पण सांगायला तयार नव्हता, सांगितलं नाही त्याने. तर त्याच्यानंतर त्यांनी त्याचं हे बघितलं, आय कार्ड बघितलं. तर संजय केळकर वडिलांचं नाव देतं. ते संजय केळकर कोण म्हणजे ते माझे वडील. आणि मग तो जरी हे केलं, तोच इतका आश्चर्यचकित झाला आणि त्याला इतकं कुतूहल वाटलं की मग तो बाजूच्या 10 त्यांच्या ट्रॅफिकच्या लोकांकडे त्याला घेऊन गेला आणि म्हणे, बघा काय मुलगा आहे की एवढा 10 वर्ष आमदार असलेल्या माणसाचा मुलगा, तो नाव पण नाही सांगायला तयार वडिलाचं. म्हणजे काय असेल ते माझी हे घेऊन टाका. दिल्लीमध्ये आणि जे म्हणतात ना, तुझे पता है मेरा बाप कौन है, तर हे पण एक असे नेते आहेत आपल्याकडे. आणि नुसते नेते नसून ते संस्कार त्या पुढच्या पिढीला गेलेत, ज्यांनी वडिलांचं नाव, पोझिशन आणि पॉवर एक्सप्लॉइट न करता स्वतःला घडवलंय. आणि आज ही मुवमेंट ह्यांच्यासाठी की ह्यांचं जे डिपार्टमेंट आहेत का पोलीस आहेत ते येऊन ते अप्रिशिएट करणं, आय थिंक इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि सगळ्या युवांना ह्यापासून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे की असे नेते आणि अशा गोष्टी अजूनही आहेत. खरं सांगू का तुम्हाला की जगामध्ये 80-90% चांगलं घडत असतं. ते जर तुम्ही समोर आणलं नाही आणि जे 10% चुकीचं घडत असेल किंवा ते आणलं गेलं तर जे तुम्ही बघत राहता त्याचा तुमच्यावर त्याचा परिणाम होत असतो. तुम्ही चांगलं घडलेलं दाखवतच नसाल, दाखवता, मी काय असं म्हणणार नाही की अजिबातच नाही दाखवत, नाही, पण ते हॅमर करून ते दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. सर, असंच मूड फ्रेश करणारं कंटेंट दाखवण्यासाठी आम्ही मराठी मूड हा YouTube चॅनल काढला आहे. नाही, ते चांगलं केलं तुम्ही. आता जसं तुम्ही बोललाय, तुम्ही फुल टाइम आल्यापासून त्या काळात ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्स वेगळे असतील, आज प्रॉब्लेम वेगळे आहेत,
मग आम्हाला जरा त्यावेळेला काय प्रॉब्लेम होते जे तुम्ही सॉल्व्ह करायला तुम्हाला वाटलं मी एंटर करावं? नाही, प्रश्न जे आहेत नाही, म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे त्याला अख्खा दिवस सांगायला आहे. कारण मी सकाळी ज्या वेळेला मी त्याला गमतीने ओपीडी म्हणतो, तर माझं मत असं आहे की जो लोकप्रतिनिधी आहे त्याचं प्रगती पुस्तक 5 वर्षांनी लोकांसमोर तर त्याने आणलं पाहिजे. बरोबर. पण त्याने काय केलं पाहिजे, तर त्याच्यातला हा एक भाग आहे की त्याने एका ठिकाणी ठराविक वेळ दर दिवशी अवेलेबल राहायला पाहिजे. दॅट इज फर्स्ट प्रायोरिटी. लोकांना भेटण्यासाठी, लोकांना अडचणी त्यांच्या सांगण्यासाठी तुम्ही एका ठिकाणी असलं पाहिजे. आणि ते तेवढं करून पुरणार नाही तर तुम्ही उठून पण लोकांकडे गेलं पाहिजे. बरोबर. आत्ता या फास्ट लाईफमध्ये एव्हरीबडी दे डोंट हॅव टाईम. ते त्यांचा प्रॉब्लेम भरपूर असतो, पण ते येणार कसे? ते सकाळी त्यांच्या यायला जातात. तर म्हणून मी याच्यातूनच एक उपक्रम सुरू केला की आमदार आपल्या भेटीला, मीट विथ MLA. आता लोकांचा समज काय असतो की निवडून गेल्यानंतर येतच नाही आधी लोकप्रतिनिधी, सगळ्यांच्या बाबतीत नाही. तर तसं होता कामा नये. आणि आपल्या ऑफिसमध्ये किती लोक येणार? काही वेळेला 30 लोक तुमच्या इथे रिपीट होतात. मी सगळं अवलोकन केलं. आपण उठून जायला पाहिजे लोकांकडे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की हे दोन्ही टर्म मिळून 131 वेळा मी आमदार आपल्या भेटीला, आत्ता मी 4 दिवसापूर्वी पण एका ठिकाणी आमदार आपल्या भेटीलाचा कार्यक्रम की 200-300 लोक जमतात. अच्छा, म्हणजे एक अशी जागा आहे इंटरॅक्शन, कुठली तरी जागा ठरवायची, त्यांना आधी दवंडी पिटायची किंवा आमदार येणार भेटायला, तुम्हाला गप्पा मारायला, संवाद करायला तुमच्या, आणि मग तसं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद करायचा. त्यांच्या समस्या काय असतील त्या नोट करून घ्यायच्या. त्यांच्या काही वेळेला आपण प्रबोधिनी करता येतं, कारण आपल्याला जास्त माहिती असतं जरा, त्याला माहिती देता येते आपल्याला अनेक त्यांच्या. आणि मी गेल्यानंतर त्यांना सांगतो की लोकल टू ग्लोबल, तुम्ही काय जे मनात येईल ते तुम्ही, मी सत्ताधारी पक्ष तुम्ही विरोधी पक्ष असं नाही. तुम्ही तुमचं शेअर करा, तुमचा विचार, किंवा काही तुमचं चांगला सूचना असेल. निरनिराळ्या फील्डमधले काही इतकी सुंदर सूचना मिळतात. आम्हाला वाटतं की आम्हीच सर्व गुणसंपन्न आहोत, आम्हाला सगळे माहिती आहे. तसं नसतं. समाजामध्ये त्या भागातले खूप तज्ज्ञ लोक आहेत. त्याच्यामुळे माझी ती स्लोगनच आहे की लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण, पब्लिक पार्टिसिपेशन, पब्लिक मुवमेंट आणि पब्लिक वेलफेअर. अदरवाईज लोकशाहीमध्ये काय नुसतं मतदान झालं म्हणजे लोकशाही झाली असं नाही. पब्लिक पार्टिसिपेशन फक्त मतदानापुरती नाही, त्यांनाही सहभागी करून येऊन तुम्ही सॉर्ट करू शकता. आणि मला खूप चांगला अनुभव आहे की पब्लिक पार्टिसिपेशनने अनेक प्रश्न तुम्हाला सोडवता येतात आणि जागृती पण तयार होते. तर तो एक मी हे ठेवल्यामुळे लोकांशी त्या याच्यातून आपल्याला चांगला त्यांच्यातून संवाद पण घडतो. आणि तो ठराविक वेळेला ऑफिसमध्ये बसल्यामुळे जी OPD मी म्हटलं, इतक्या प्रकारच्या समस्या आहेत आपल्याला समोर. एखाद दोन असे काहीतरी असू येईल अशा पण समस्या आहेत. सांगा ना. पण म्हणजे पाणी किंवा वाहतूक कुठेतरी कोंडी होते, कुठे अतिक्रमण असेल, कुठे निरनिराळ्या सोसायट्यांमध्ये देखील आपापसामध्ये अनेक वाद असतील. बरोबर. ते प्रश्न जे आहेत ते इतके क्षुल्लक असतात काही वेळेला लोकांच्या, पण त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. अगदी पार्किंगपासून, पार्किंग ही माझी आहे ती इथे मला दिली नाही, किंवा बिल्डर आणि टेनंट, हे मालक आणि टेनंट, किंवा समूहाच्या पण असतात आणि काही वैयक्तिक देखील असतात. ॲडमिशनपासून ते आरोग्य आणि शिक्षणाच्या सेवेपर्यंत. तर या सगळ्या समस्या ज्या त्यावेळेला आपण जे विचारलं, त्यावेळेला जसं तुम्ही डेव्हलपमेंट करता ना, तशा काही वेळेला समस्याही काही वेळेला डेव्हलप होऊ शकतात. आता उदाहरणार्थ एवढ्या मोठ्या डेव्हलपमेंट शहरामध्ये केले, तर त्याच्याने 25 लाख लोकसंख्या या शहराची झाली. करेक्ट. इथे मल्टी स्टोरेड इमारती झाल्या, 100 माळ्याच्या, 50 माळ्याच्या, आता अजून ड्यू आहे. आता प्रत्येक शहराची कॅपॅसिटी असते, त्या शहराला काय किती झेपू शकतं. बरोबर. त्याला पाणी कुठून द्यायचं असतं, किंवा त्याची वाहतुकीचं कसं असतं, त्याच्या पलीकडे जर त्याची लोकसंख्या वाढली तर अनेक प्रकारचे हे जे बाय प्रॉडक्ट इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स ज्याला आपण म्हणतो,
आणि त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात. तर ते पण असतात समस्या. फर्स्ट डेस्टिनेशन जेव्हा ठाणा असतं तर ज्याला प्रिफरन्स असतो तो इकडेच त्याला देतो. या ठिकाणी वाढत्या भागामध्ये लोक राहायला असतात. सर, ह्याच्यातूनच एक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न होता की गेल्या काही वर्षात एवढं मायग्रेशन झालंय, मुंबई ओव्हरफ्लो झाली, ठाणा आता ऑलमोस्ट ओव्हरफ्लो होतंय. ज्या गतीने इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आहे, तर तुम्ही काही सरकार काय मेजर्स घेतीये ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ह्याच्यावर तुम्ही जरा सांगा. पुढच्या पिढीचा विचार करून काम करायला पाहिजे. पुढच्या निवडणुकीचा विचार करून नाही, तर येणाऱ्या पिढीच्या करता काय करता येईल ते बघून तुम्ही काम करायला पाहिजे. म्हणून मी एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं होतं. ओके. की या शहरामध्ये मी आहे, हा सगळ्या MMR व्हिजनमध्ये देखील पुढच्या 25 वर्षाकरता काय करता आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि ते व्हिजन डॉक्युमेंट पण मी सादर केलं होतं. आणि ते बनवलं मी असं एकट्याने नाही बनवलं. मी काही अतिशहाणा आहे किंवा मला सगळंच कळतंय. मी त्या फील्डमधल्या लोकांना, मला जवळजवळ 2-2.5 महिने त्याच्याकरता लागले, पण मी त्या फील्डमधल्या लोकांशी संवाद करून त्याच्याकडनं फीडबॅक घेऊन. आता एज्युकेशन हब पाहिजे आपल्या इथे. इथला मुलगा मुंबईला जातो ट्रेनने किंवा इथला मुलगा महाराष्ट्रात दुसऱ्या विद्यापीठात जातो. इथे जो राहणार आहे हे काही लॉजिंग बोर्डिंग नाही आहे. इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इथेच उपलब्धता असली पाहिजे आणि त्याच्यामुळे एज्युकेशन हब असला पाहिजे. हे एक उदाहरण आपल्याला नाही, बरोबर, ॲब्सोल्युटली. किंवा पाण्याच्या संबंधामध्ये काय नेमकं केलं पाहिजे की पुढचं सगळं 25 वर्षांतर डोळ्यासमोर ठेवून. तर मी ते एक व्हिजन डॉक्युमेंट जे आहे, पाणी, रस्ते, हे कधी म्हणजे मी 2010 साली ते 10 साली बनवलं. 2006ला मी विधायक झालो. पहिले 2-3 वर्ष शेवटी हे कोकणातला माझा परिसर होता. मी काही फक्त इथला नव्हतो, पण बिंग ठाणेकर की इथल्याकरता आपल्याला काय काय करता येईल, तर ते मी हे केलं. आणि त्याची इम्प्लिमेंटेशन मी यथाशक्ती, सरकार कोणाचंही असो, ओके, हे फार महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला काय वाटतं की आता सरकार नाही म्हणजे आपण काही हातपाय गळून बसून नाही चालणार. करेक्ट. सरकार कोणाचे असो, आपली जो काही आपला मिशन आहे ते प्रामाणिक आहे ना, मग त्याच्याकरता आपण पाठपुरावा करायला काय हरकत आहे. आणि त्याच्याकरता मी मग ते चालू ठेवलं. मग एज्युकेशन हब असलं पाहिजे हे नुसतं मी त्या व्हिजन डॉक्युमेंट. इकडे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आणण्यामध्ये खूप माझा पण मोठा सहभाग आहे. ओके. की महापालिकेने 1 रुपया दराने लीजवर मुंबई विद्यापीठाला जागा देण्याकरता आम्ही खूप पाठपुरावा करून ते प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठ एवढं मोठं हे आहे की सगळ्या मुलांना तिथे जायला लागतं मुंबईपर्यंत. इथे काही कोर्सेस तयार झाले पाहिजेत, इथे काही व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, म्हणजे इथल्या मुलांना इथे त्यांना सब सेंटर जे आहे, उपकेंद्र, आणि ती जागा पण महापालिकेने दिली ठराव करून. पाठपुरावा केला, त्याच्या पाठीमागे अनेक लोक आणखीन सहभागी करून घेतल्यावर. तर हे एक उदाहरण आपल्याला सांगितलं. तर त्या दृष्टीने पण आपण त्याचा पाठपुरावा केला तर ते आता बघा की ऐतिहासिक शहर आहे. मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो हे सांस्कृतिक तर आहेच आहे. कारण की ज्या शहरामध्ये सर्वात जुनी वाचनालय आणि ग्रंथालय असतात, तर अगदी कुठल्याही याच्यातल्या माणसाने डोळे झाकून समजावं की या शहराची संस्कृती जी आहे ती याच्यावरनं पण ओळखली जाते. आता ठाण्यामध्ये 2 ग्रंथालय 100 वर्षाच्या वर होऊन, मुंबईपेक्षा जुनं शहर आहे हे सांस्कृतिक शहर. ते इथला काही आमचा ऐतिहासिक ठेवा आहे. ह्या सगळ्या टोलेजंग इमारती होत असताना वाढत्या लोकसंख्येमध्ये पुढच्या पिढ्यांना वाटेल की दिस सिटी इज सिटी ऑफ टॉवर्स. तर ते नाही आहे. ह्या सिटीचं वैशिष्ट्य ते आपण त्याची जपणूक करायला पाहिजे. मग त्याच्याही मागे मी लागलो. अशोक स्तंभ जो आहे तो संविधान चौक म्हणून मी निर्माण केला. हा अशोक स्तंभ जो आहे तो स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात जे भाग घेतला त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी तो अशोक स्तंभ उभारला होता. तो 1951 साली लोकार्पण झालं. त्याच्यानंतर मी विधायक व्हायच्या आधी 28 वर्ष तो एका ट्रकच्या धडकेने जो पडला तो पुन्हा काही तो तिथे दिसला नाही आणि ठाणेकरांचं तो ऐतिहासिक ठेवा हरपल्यासारखं झालं. मग त्याची निर्मिती आपण करायला पाहिजे की पुढच्या पिढ्यांना तो हे आहे की हे स्वातंत्र्य लढ्यातलं एक मोठं प्रतीक आहे. किंवा देशातली पहिली रेल्वे जी आहे भारतातली ती बोरी बंदर ते ठाणा आली. मी खूप 3 रेल्वे मंत्री झाले, त्यांच्या मागे लागलो आणि
त्या रेल्वेचं इंजिन इथे लागलं गेलं पाहिजे की येता जाता लोकांना काढलं बरोबर पाहिजे. अरे हे अच्छा पहिली First रेल्वे आहे. ठाण्याला आलेली आहे, हे आपलं एक मानबिंदू आहे. बरोबर आहे, टुरिझमच्या तर पर्स्पेक्टिव्ह. ते टुरिझम पण आणि ठाण्याच्या शहराची एक अस्मिता वैशिष्ट्य आहे अस्मिता, त्याची आपण इथे स्टेशन इंजिन इन्स्टॉल केलं, इन्स्टॉल केली. त्याचं सुशोभीकरणही झालं आता. त्याच्यानंतर ठाण्याचं जेल जे आहे हे किल्ला होता आणि हा किल्ला जवळजवळ 200 वर्ष पोर्तुगीजांनी त्याच्यावर राज्य केलं ठाण्या सगळ्या एरियावर. आणि प्रत्येक कुटुंबातला एक माणूस ठाण्यातल्या त्या ठिकाणी त्यांनी ओलीस ठेवलेला होता. पोर्तुगीज हे फार क्रूर आणि त्याच्यावर तो किल्ला कसा मुक्त झाला, तर मग तो मुक्ती दिन पण आम्ही साजरा करतो. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे क्रांतिकारकांनी प्राणार्पण केलं तर त्यांचाही इतिहास या किल्ल्यामध्ये आहे, या जेलमध्ये आहे. तर त्याचं स्मारक उभारण्याचं काम आपण चालू केलं. सर, एक प्रश्न यूथसाठी. आजकाल वर्क लाईफ बॅलन्स हा टर्म तुम्ही तर ऐकलाच असेल. तुमच्या काळी जेव्हा यू वर व्हेरी यंग, यू स्टील लुक यंग, पण तेव्हा तुम्ही खूप काम करायचा, आजही तुम्ही खूप काम करताय. पण आजकालचा यूथ वर्क लाईफ बॅलन्सला घेऊन थोडा आता सिरियस झाला आहे. एक मध्ये मुलीने आत्महत्याही केली बिकॉज वर्क प्रेशर हँडल नाही झालं. तर मग आजकालच्या यूथसाठी एकतर सरकार काय करणार आहे आणि काय म्हणजे तुम्हाला मी मेसेज? नेहमी सांगतो, मी जे तुमच्या माहितीकरता मी सांगेन की मी खरा फार विद्यार्थी आणि बालप्रेमी माणूस आहे की ही पिढी आपल्याला फोकस करून आपल्याला जे जे यांच्याकरता करता येईल ते मॅक्सिमम करूया. म्हणजे बाकीच्यांकरता करायचं नाही असं नाही, पण ही पुढे स्थानं घडवेल किंवा महाराष्ट्र घडवणारी. तर याच्याकरता मी 4 गोष्टी त्यांना सांगतो नेहमी. मी आता ठाण्यामधल्या 15 शाळेमध्ये 4,000 ते 5,000 मुलांशी दरवर्षी संवाद साधतो आपल्या माहिती करता की तो वोटर पण नाहीये, करेक्ट, त्याचं काही संबंध नाहीये, म्हणजे त्याच्याकडे जायचं नाही का, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. अरे आणि त्या संवादामधनं डूज अँड डोंट्स सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांना असं तुम्ही बसून छडी घेऊन नाही सांगू शकत. तुम्ही गप्पा मारता मारता संवाद करता करता त्यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला 4 चांगल्या गोष्टी आपल्याला ज्या काय अनुभवायला मिळाल्या. आपण काय मोठं सर्वश्रेष्ठ नाही, पण त्यांना आपण जाता जाता सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे डिसिप्लिन पाहिजे, माणसाला यश मिळवायचं असेल, डेडिकेशन पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे आणि डिव्होशन पाहिजे. ओके, तुम्ही कुठलंही काम घ्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही या 4ही गोष्टी जर ठेवल्या तर तुम्हाला अनपेक्षित नाही, परंतु तुम्हाला म्हणजे इतकं त्याच्यामध्ये तुम्ही हे केल्यानंतर त्याला यश प्राप्त होणारच आहे. आणि दुसरं, तुमची नीती आणि नियत साफ ठेवा. ओके, तर नियती पण तुम्हाला साथ देते. आता युवकांबद्दल आणि इतर लहान मुलां सगळ्यांबद्दलच आपण बोललोय, पण पॉलिटिक्समध्ये जो यूथ आहे, जे युवा नेता आहेत आज, मुंबई ठाण्यातले म्हटलं तर श्रीकांत शिंदेजी आहेत, आदित्य ठाकरेजी आहेत, आता अमित ठाकरे सुद्धा आले आहेत. तर ह्या युवा नेत्यांसाठी काय मेसेज, का त्यांच्यासाठी काय ॲडवाईस तुम्हाला देता येईल का, द्यावीशी वाटतेय?